एक माईक लावा विठ्ठला 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 हला विठ्ठला 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 हला हला विठ्ठला 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 माझ्या मनाला गोचाळा पाहावया विठ्ठल डोळा आणि नाही चाड नरगे संसार हा गोड तरीच फळ जन्मालो सरता पांडुरंगी झालो आणि नाही चाड नरगे संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा आणि नाही चाड नरगे संसार हा गोड पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन संतापिया संतापिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचिया सरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबी सद्गुरु दास तुका त्यांचा कृपादान विस्तार कृपादान विस्तार महायोग पीठे तटे भीमरथा परम पुंडरीकाया तुमुनिंद्रै समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञाध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवाया वल्ल करावा हे विठ्ठला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबराया यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा हा भाव आहे विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि कुलदैवत माझा पांडुरंग परमात्मा या पांडुरंगाला वंदन कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती ज्ञान्यांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन पंचमवेद निर्माण करणारे देहनिवासी जगद्वंदनीय माझे तुकोबाराया या तुकोबारायांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना माझ्या माऊलींना वंदन तुकोबारायांना वंदन सकल माता पित्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलो तुम्ही म्हणाल ताई कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज नाही असं कदाचित वाटत असेल तरी मी एक समजेन इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळतंय ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजा तुम्ही म्हणाल महाराज तुमचे राजे नसते तरी आम्ही कपाळाला कुंकू लावलं असतं राजांचा आणि आमच्या कुंकवाचा काहीही संबंध नाही महाराष्ट्राची संस्कृती आहे हिंदू धर्माच्या स्त्रीच्या कपाळावरती कुंकू असलंच पाहिजे तुमचे राजे नसते ना तरी आम्ही कुंकू लावलं असतं कारण आमची संस्कृती आहे असं कोणी म्हणत असेल तर त्याला मला सांगायचंय तुम्ही कुंकू लावलं असतं पण माझे राजे जर नसते ना तर काशी की कला जाती थी अरे काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद बनती थी अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबकी सुन्नत होती थी सबकी सुन्नत होती म्हणून क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभारलाय सर्व जमलीत राजा तुम्हाला वंदन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे तुम्ही नसाल तर या हरी कीर्तनाला रंग नाही तुम्ही नसाल ना राज तर या सोहळ्याला शोभा नाही तुम्ही होतात म्हणून हे कीर्तन आहे तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित महाराज विराज आइए महाराज विराज आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज हेलो हेलो आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए करो मध्यानो जय हो करो या ठिकाणी हा सोहळा उभारला तुम्हाला बोलावण्याचं कारण जरी तुम्ही 32 मणांचा सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना राज तर या हरी कीर्तनामध्ये यावं विराजमान व्हावं स्थानापन्न व्हावं यावं राज यावं राज यावं पधारिये पधारिये जिजाऊ कुमार पधारिये जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए जय हो आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए जगद्गुरु तुकोबाराया करतात माझ्या मनाला चाळा पाहावया विठ्ठलनोळा माझ्या मनाला चाळा लागावा आवड निर्माण व्हावी छंद लागावा का असेल आवड तर मिळेल तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथं आलात कीर्तन ऐकायला बसलात बरोबर ना
आवड आहे म्हणून आलात का नाही म्हणून आलात का फक्त खायला आलात? जेवण होतं ना? भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा या वर्षी आमच्या ग्रामस्थांनी आयोजित केला. पोट भरून पंक्ती आहेत. किती खायचं तेवढं खा, किती वरपायचं तेवढं वरपा, पण कीर्तनाला या. बरोबर ना? विठाला 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 विठ्ठल. अन्नदान गावात त्यांनी ठेवलंय. कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी, पोट भरायचं नाही ना महाराज. पण आमचे काही काही खातर असे पंक्तीला 60 आणि कीर्तनाला 8. पंक्तीला 7 कीर्तनाला 8 आणि कीर्तनाच्या शेवटी विनेकऱ्याची महाराजाची पडते गाठ. काय कीर्तन असेल तर मिळेल. एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, ऐका, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये त्याला दुसऱ्या भेटणारा विचार. आपल्या इकडचं सांगत नाही आम्ही, सिटी मधलं सांगते, गावाकडे शहरामध्ये कीर्तन चालू झालं. एखादा निघाला पुण्याकडे मुंबईकडे, आता तिकडची लोक म्हणजे जरा स्टँडर्ड शुद्ध, थोडस नाकात बोलणार, शुद्ध बोलणार, सुशिक्षित भाषा. तिकडचा एखादा निघाला रस्त्यामध्ये भेटणारा विचार, कुठेही चालला आपण शहरात. त्यानं विचारलं की पुढचं सांग. कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐकावं, चला आपणही पुण्यात म्हणे. हे कुठे झालं? शहरात. आता आपल्या गावाकडे जर कीर्तन चालू झालं, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा ऐका, आपल्या गावाकडे कीर्तन चालू झालं, एखादा निघाला रस्त्यामध्ये दुसरा की भेटणारा विचार कसा? कुठेही चालला आपण असं विचार. मग आमच्याकडे कसा विचार? इकडे विठोबा काही चालू झालं, यो निघाला रस्त्यात दुसऱ्या की भेटणारा विचार कसं? कुठं चालला? त्यानं विचार की पुढचं सांग. आता त्यानं विचार ना कुठे जाय, पुढच्या सांगा ना. कीर्तन ऐकायला चाललंय, पुढचा रिप्लाय काय? कीर्तन कीर्तन हाय वाटतं एवढं कीर्तन नाही. कीर्तन कीर्तन प्रत्येकाला आडनाव आहे. तुम्हाला आडनाव आहे, मला आडनाव आहे, कीर्तनाला आडनाव आहे. कीर्तनाचा आडनाव फिरता, टाळ बीळ, मंदिर गिंदिर, काकडा. एका गावात माझं कीर्तन होतं, गावात गेलो, सोप्यावर बसलो, गावातला कार्यकर्ता आला, म्हणला जय हरी, म्हणजे जय हरी. टेन्शन घेऊच नका, म्हणजे विचार करू नका. म्हणलं खरंच, पण का? म्हणलं आमच्या गावात सगळे. म्हणलं काय? म्हणलं सगळे. म्हणलं काय? टाळकरी आहे, हाडकरी आहे, हेरेकरी आहे, लाईटिंग फायटिंगची सगळी अवस्था. म्हणलं बाबा लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको, आम्ही कमजोर माणसं. आडनावाचा बळजबरीने कीर्तन ऐकायला येऊन बसला. इकडे कीर्तन चालू आणि इकडे याच्या डोक्यामध्ये विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काही बघितला. बसतो कीर्तनात आणि झटके कुठे देतो? आता कुलपाला झटके देऊ याला खरा झटका. आणि जर काही कीर्तनात गेलं वर का मग गावात वारकरी लोक काय म्हणतात? वाह काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं ते कसं मेलं? कुलपाला झटके देऊ पण ते मेलं इथं येऊन मोक्ष प्राप्त झाला. एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेचं आहे, लक्षात घ्या. विठाला 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 विठाला. देहुगावी राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात. निंदकाचे घर असावे महिला मंडळ. तर आवाज कीर्तन महिलेचे आवाज कुणाचा आला पाहिजे? आला पाहिजे जरा मोठ्याने. निंदकाचे घर. दुसरे विचारलं असतं आलं नसतं. हे पाठ मला खरं सांगा मौल्याला, एखाद्याने तरी हात वर कर, एखाद्याने तरी हात वर कर मला सांगा. ताई मी एवढी गोड बाई आहे, मी एवढी प्रेमळ बाई आहे, मी एवढी
चांगली मागते अर्ध्या रात्री लोकांच्या कामात पडते मी एवढी चांगली आहे म्हणून मला नाव ठेवणारी गावात कुणी नाही आहे का शेजारी शोधायची गरजच नाही शेजारीच जगद्गुरुकुलाच्या पाठीमागे अनेक होते रामेश्वर शास्त्री नावाचा सद्गृहस्थ याने विचार कोण तुकाराम महाराज कोण भोंगे संत अभंग लिहितोय 4092 गाथा लिहायला या तुकाराम महाराजांकडे जरा बघितलं कसं असतं माहिती आपल्यापेक्षा जर कुणी वर जात असेल एखाद्याची प्रगती होत असेल तर बाकीच्यांना बघवत एखाद्याचं चांगलं होत असेल कुणाचं नाव वाढायला लागलं की दुसरा त्याची तंगडी ओढायला तयारच असतो मला महाराज खरंच एक सांगू तुम्हाला बरीच तुम्हाला वाटते महाराज एवढं आम्ही चांगलं काम करतो एखादा माणूस म्हणतो ना महाराज मी एवढं चांगलं काम करतो लोकांची मदत करतो काही लागलं तर धावून जातो अर्ध्या रात्री कोणी फोन केला तरी मी घरातून जाऊन त्याची मदत करतो सगळ्यांना सहकार्य करतो तरी लोक मला नाव ठेवतात असं एक सांगू का तुम्ही जेवढं चांगलं कार्य कराल तेवढी तुम्हाला नाव ठेवणारी जेवढं चांगलं कार्य कराल तेवढी तुम्हाला नाव ठेवणारी आणि जर तुम्हाला कुणी नाव ठेवत नसेल जर तुम्हाला कुणी नाव ठेवत नसेल तर तुम्ही समाजाच्या कामाची नाव ठेवत नसेल तर तुम्ही काही कामाची नाही मुलाच्या कामाची रामेश्वर शास्त्रींनी विचार केला कीर्तन करतो कुणीतरी तुकाराम महाराज आहे कीर्तन करतोय म्हणे गंध माळा गळ्यामध्ये आहे लोक पाया गरगर या महाराजांकडे जरा बघितलं बघण्याकरता शास्त्री तुकोबारायांच्या घरी गेले सकाळची वेळ मिळाली आणि तुकोबाराया शौचालयासाठी बाहेर गेले होते घरी जाऊन आवाज आहे का कुणी घरी जिजामाता बाहेर आल्या या बसा वाट बघायला कुठल्या रस्त्याने गेले महाराज घरी आले बाहेर गेले थोडा वेळ बसले वाट बघायला वेळ नाहीये मला कुठल्या रस्त्याने गेले ज्या दिशेला माणसं जातात तिकडे जिजामातेला बोट दाखवलं जा म्हणे तिकडे माणसं जातात भेटतील तुम्हाला शास्त्री निघाले रस्त्याला जाता जाता घाट पास येऊ लागला ऊपर पण नाकाला लावलं छी छी करत शास्त्री चालले आणि या घाट जागेत ऐका या घाट जागेतून कुणीतरी भगवंताचं नामस्मरण घेताय असा हरी नामाचा गजर कानावरती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हनी पण जाणार शास्त्री समोर चार कोण होतो या देहाला तुकाराम असतात लोकांसाठी ब्रह्मज्ञान आणि आपण अरे जगाला ज्ञान सांगतात आणि एवढ्या घडीमध्ये वचन करता तुकाराम सर्वांना पडतं का तुकोबाने सांगतात काय करू बाबा तुझं सगळं बरोबर आहे पण काय करू माझे पितरी माझा आवरत माझी वज झाली माझी जीभ आवरत माझी वाचा तिला जागा कळत नाही काळा उच्चारिता नाही तिला प्रसंग नाही कुठेही तुकोबारांची जीभ धरली महाराज तुकोबारांची जीभ धरली महाराज करा भजन मला सांगा तोंडाची जीभ करून पोटामध्ये दाबून राहायची आणि बोल बोल येते का प्रयत्न करायचा जीभ धरल्यावर बोलायला येतं तेल लागा आमच्या जीभ धरल्यावर बोलायला इथे नाही घरी गेल्यावर करा इथं चालू करा ऐकायचं इथं करायचं एकदा असंच ऐकायचं इथं करायचं कीर्तनामध्ये सांगितलं मग भजन करा पण कसं करा शुद्ध भावाने स्वच्छ भावाने मग परमार्थ करा देह शुद्ध करून भजन भजने शुद्ध भाव भजन कीर्तन संपला माणूस घरी गेला 11ला कीर्तन संपला 12ला घरी गेलो डोक्यात एकच महाराज बोलले शुद्ध भाव आणि भजन करा काय करावं
बाथरूम मध्ये गेलं तांब्यात निरमा टाकलं चांगला पीस येऊ दिला तांब्यावर निरमा याला निरमा प्याला आता निरमा काय बसला निर्गल दाखवलं चमत्कार रात्री 12 सकाळ सकाळ महाराज शाण्यानं तुमची कीर्तन ऐकून म्हणजे झालं रात्री काय सांगितलं कीर्तनात आज स्वच्छ व्हा आता मी म्हणलं स्वच्छ व्हा ह्याला काही निर्माण व्हायला सांगितलं होतं नाही निर्माण जीवन काय करेल सामना तुका बरायचे चैतन्य महाराज करा वजन सकाळी नामस्मरण घेता आलं नाही पण संत महिमा एवढा चुकलं महाराज मला माफ करा मुद्दा मला एवढा सांगायचा आहे तुका बरायला या भंगामध्ये सांगतात माझ्या मनाला चाळा लागावा कारण काय असावं तुका बरायला चाळा नव्हता का तुका बरायसारखा चाळा कुणालाच नव्हता शिंकाचा बाई मुंगला इतका वेळ वाया गेला तुका बरायला छंद होता किती मनाला चाळा लागावा महाराज सांगतात मनालाच लागावा का या शरीरामध्ये 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म इंद्रिय 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मनाची पाटील देह गावाचा मनोराजा एक देह सकळ इंद्रियामध्ये हे प्रधान ते करी ध्यान प्रभाचे सगळ्यांचा मन मुख्य आहे म्हणून महाराज सांगतात चाळा लागायचं असेल तर हाताला डोळ्याला पायांची गरज नाही फक्त मनाला लागलं ना एकदा मनाला भगवंताची आवड निर्माण झाली एकदा छंद लागला की पायांना सांगण्याची गरज नाही मंदिराचा हातांना सांगण्याची गरज नाही टाळी वाजव डोळ्यांना सांगण्याची गरज नाही भगवंताचं मुखकमल बघ आणि तोंडाला सांगायची गरज नाही भगवंताचं नामस्मरण हे पण याचं सगळं मुख्य मनावर आहे माऊलींनी वर्णन करावं म्हणजे माऊली सांगतात जे मनीची नाही तेव्हाचे येईल काही काय तुझे विन भुई अंकुर असे बी पेरलंच नाही तर अंकुर येणारच नाही मनामध्ये आवड नसेल तर तोंडाने भजन येणारच नाही आवड हे वरती किरीटी आधी मनोनी चौठी मग देवाची तिठी करासे मनामध्ये आवड निर्माण झाल्याशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही आणि एकदा देव प्राप्त झाला तुम्हाला वाटेल देवाला प्राप्त करण्याची गरज काय एक सांगू का तुम्हाला नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घाल त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घाल ऐका नवऱ्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं नवऱ्याच्या नावाचं जोडवं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ बायकोचा सांभाळ करणं त्याला सांभाळावंच का त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं त्याच्या नावाचं जोडवं पायात घातलंय जसं नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं अगदी तसंच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि भगवंताच्या नामाचा जप मुखाने केला की त्या भगवंताची जबाबदारी आहे त्यांचा सांभाळ त्याला सांभाळावाच लागेल एकदा त्याला प्राप्त केलं गरज नाही कशाची निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 निर्वाणी गोविंद असे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडोने काही साकडे पडोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण पडणे दी पडणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण
सतरांचा झाला नारायण एकदा भगवंत प्रसन्न झाला की मग कोणाची भगवंताचं नामस्मरण घ्यायचं असेल आवड निर्माण होणं महत्वाचं. आई वडिलांनी संस्कार लावावे ते संस्कार मुलांना लागले जातात. आई वडिलांनी संस्कार मुलांना लावावे ते संस्कार मुलांना लागले जातात. पण सध्याची आई अशी पोरग कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिलो आई घरी घेऊन काय भेटणार आहे टाळ कुठून कीर्तनाला उभा राहिलो पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिलं की घरी घेऊन जाते आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचत तिचे पुढे नाचायला लागलं तर हीच आई आई नाही म्हणणार मी मम्मी ही मम्मी दारात 4 बाया गोळा करून उभा राहते समोरून तिने आला ही आईला बघून अजून उड्या मग ही आई शेजारला सांगते अगं सखू अगं बघ माझा पिंट्या कसा फॅट फाटूस तर नाचतो एवढं आमच्या आई कशी पोरं कीर्तनाला उभा राहणार काय एक सांग एक उदाहरण आठवलं एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो दुपारी कीर्तन आईचे संस्कार सगळ्या आईला पोरं कुठल्या मार्गाला गेलेली आवडतात कीर्तन संपलं गप्पा मारत आम्ही बसलो गप्पा मारता गावात एक आजी माझ्याकडे आली अगदी थकलेली अंगावर लुगडं हातात काठी तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही अंग थरथर कापतंय अगदी झुकल होय अगदी थकलेली आजी माझ्या जवळ आली दर्शन घेतले आणि मला काय म्हणते बाई त्यांना काय आजी राजा काय भारी कीर्तन केलं म्हणलं आजी तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची आमच्या चांगलं चला आजी गरीब नाही श्रीमंत आख्या गावात कीर्तीचा गादीवर बसून चहा करायला सांगितलं 4 गाड्या महाराजांना चहा बनवा चहा इकडे आजी लागला गप्पा आता गप्पा मारता आजीने मला प्रश्न केला तुम्हाला म्हणलं काय विचार आलं तुमच्या घरी चहा तुमचा विचार काय सांगतो माझं मोठं पोरग काय सांगू माझं मोठं पोरग असं वाटत नाही 9 महिने वजन वाढवलं म्हणून मला वाटलं हे नक्की मोठं कोणी म्हणलं आपली ओळख झाली पाहिजे म्हणलं नेमकं आजी म्हणली काय सांगू माझं मोठं पोरग म्हणलं करतय काय म्हणली एवढा मोठा कोरोना आला सगळं बंद होतं गाड्या बंद एसटी बंद किराणा बंद मंदिर बंद शाळा बंद रेल्वे बंद दुकान बंद सगळं बंद होतं पण माझ्या पोराचं दुकान मात्र चालू होतं मला वाटलं मेडिकल म्हणलं पुण्याचं काम केलं त्या पोरानं म्हणलं करतोय काय आजी म्हणली काय सांगू मोठं पोरं म्हणलं काय करते काही नाही म्हणे गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर आग मंडीला तिथं धंदा करताना समजा त्याच्याच मागं लागतं म्हणलं हात जोडले माऊली एवढं वर्णन करून मला सांग बाई माझं दुसरं म्हणलं शाळेत गेलं का काही भेटत नाही शिकून मग करते काय काही नाही म्हणजे टपरीच्या मागचं घराचा आठ आणि देवाच्या कृपेनं 2 पोरं चांगले दिले बघा सुखात चालले 2 पोराचं असं वर्णन केलं आजी गप्पच बस मी म्हणलं आजी तुम्हाला 3 आले म्हणे हो म्हणलं मग तिसऱ्याला काय ते मला सांगितलं नाही मला तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वागवायचं बोट मोडायला आणि आजी म्हणते काय सांगू नाव घेऊ वाटत नाही बिघडलं वाया गेलं
म्हणलं काय करते म्हणजे तुम्हाला सांगून तर उपयोगच नाही. मला वाटलं म्हणलं आज लवकर सांग मग बीपी वाढायला लागला. ज्यानं दुकान लावलं ते चांगलं, ज्यानं जुगार लावलं ते चांगलं, हे वाया गेलं म्हणजे मोठं काहीतरी गुन्हा. म्हणलं आजी तिसरं करताय काय? आजी म्हणली काय सांगू माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलत हिंडताय. आता आमच्या आणि बोंबलत हिंडते म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात आलं? मुलगा लक्षात, मुद्दा लक्षात. दोन मुलं वाईट मारणाला लागले तर नाही म्हणती वा, आणि एक भजनाला लागलं तर बिघडलं. काय सांगू महाराज, आईने वळणला बाबा ते वळण मुलांना लागल्या जातात. एक सांगू का तुम्हाला, अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय भगवंताचं नाव मुखामध्ये येणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, काहीही करा, पण पुण्य असल्याशिवाय देवाचं नाव मुखामध्ये येत नाही. आणि ही पुण्याई घडवायची असेल तर त्यासाठी नामस्मरण महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात मनाला छंद लागला पाहिजे, माझ्या मनाला चाळा लागावा. कळालं महाराज, मनाला चाळा लागावा, माझ्याच मनाला लागावा, चाळाच लागावा. पण हा माझ्या मनाला लागणारा चाळा कशाला लागावा? अभंगातील प्रथम चरणामध्ये माझ्या मनाला गो चाळा, हो हो माझ्या मनाला गो चाळा, हो हो माझ्या मनाला गो चाळा, हा हा माझ्या मनाला गो चाळा, हो माझ्या मनाला गो चाळा, हो माझ्या मनाला गो चाळा, माझ्या मनाला गो चाळा, हो माझ्या मनाला गो चाळा. विठ्ठल पहावया विठ्ठल डोळा, पहावया विठ्ठल डोळा, आणि नाही झाड. जय हो. आणि नाही झाड, पहावया विठ्ठल डोळा, पहावया विठ्ठल डोळा, आणि नाही झाड, आणि नाही झाड. माझ्या मनाला गो चाळा, पहावया विठ्ठल डोळा, पहावया विठ्ठल डोळा, पहावया विठ्ठल डोळा. पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्याने बघा. का बघा? माझा भगवान परमात्मा इथं का सुंदर, किती सुंदर आहे. पहावया विठ्ठल डोळा, तुकोबराया प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. माझ्या मनाला चाळा लागावा. पुढं पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्याने बघा. का बघा? माझा भगवान परमात्मा इथं का सुंदर, किती सुंदर आहे. मुखमंडलेनो चरित्र धेनो मधुरम सुंदर, इतका देखना भगवंत आहे. देवाचं मुख कमल बघा. का बघा? सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि, ज्याच्या चेहऱ्यावरती सतत हास्य आहे तो देव आहे. म्हणून देवाचं तोंड बघा. आमची तोंड बघायला का सांगितले नाही? तुकोबाराया म्हणतात पहावया विठ्ठल डोळा. आमची तोंड का सांगितले नाही? त्याचं एक कारण आहे, देवाच्या तोंडावर सतत हास्य आहे आणि आमची काही काहींची तोंड अशी महाराज. तुकोबाराया म्हणतात आमची तोंड बघायला का सांगितले नाही? त्याचं कारण आहे, काही काही लोकांची सतत तोंड सडलेली असतात, सतत नाकावरची माशी हलत सतत सडलेली, सतत सडलेली. आमच्यासारखा महाराज यावा, कीर्तनाला उभा राहावा. आम्ही यावं, कीर्तनाला उभा राहावं. आता आम्ही दिवसभर 300-350 किलोमीटर, आता आज आम्ही जवळजवळ 350 किलोमीटर सकाळपासून गाडी चालू आहे. आम्ही येणार लांबून प्रवास करून दमून बागून वैतागून आम्ही येणार, उभा राहणार. आता आम्ही उभा राहणार, तुमच्याकडे बघणार आणि आम्ही कीर्तन करणार. आता नेमकं आम्ही महाराज, आता माझं नाही सांगत, नेमकं महाराजांनी उभा राहावं आणि नेमकं त्याच्या पुढे ते बसलेले कोण? सडलेलं. तुम्ही नाही ना, तुम्ही हसताय. सडलेलं आम्ही उभा राहावं आणि नेमकं माझ्या पुढे ते बसलेलं असं. आता महाराज फुल जोश, महाराजांनी त्याच्याकडे बघावं आणि
सांगा काही काही लय मोठे जोश काय म्हणा जगद्गुरु तुकाराम अय्या काय त्याच्याकडे बघा त्या नामच्याकडे बघा कसं अरे हे जो थोबड कीर्तन सांगायचं थोडी गोबरी तैसा दिसे तोंडावरी महाराज म्हणतात पहावया विठ्ठल गडा माझ्या देवाचा मुखकमल बघा राजस सुकुमार मदनाचा पुतळा देवाईच का देखणा आहे त्या देवाचं बघा एकदा देव जवळ झालं देवाला जवळ करण्यासाठी मंत्र तंत्र करण्याची गरज ऐका देव जवळ करण्यासाठी मंत्र तंत्र करायची गरज नाही देवाला जवळ करायचं असेल फक्त भाव पाहिजे अंतःकरणात महाराज आमचं कसं माहिती का अंगाशी आला ताप तर देव माझा बाप अंगाचा जाऊ द्या ताप मी त्या देवाच्या बापाचा माणसाची जात भगवान हरी भावे गावे गीत हरी भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त हे भावे गावे गीता शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त भवाहि देव लभ उपाय भगवंताची भक्ती करत असताना अंतःकरणातून भक्ती केली की भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही पण देवाची भक्ती करत असताना दृढ विश्वास श्रद्धावान भजते उमा श्रद्धा असते नित्ययुक्त उपासते अर्जुनाने विचारलं देवाला देवा तुझा श्रेष्ठ भक्त ओळखायचा कसा एवं सततयुक्तार कसा ओळखायचा भगवंताने त्याचं उत्तर द्यावं अर्जुना भक्त ओळखायचे जास्त ओळखण्याची गरज नाही माझा श्रेष्ठ भक्त कोण योगी कोण अधिकारी कोण मय्या विश्वमनो माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया प्रयोगे नास्ते मे युक्त तत्पतः निष्ठेनं श्रद्धेनं जो भक्ती करतो ना श्रेष्ठ भक्त श्रेष्ठ योगी त्यालाच म्हटलं जातं बाकी दिखावा देवाला आवडत नाही आता हे आमच्यासारखे पांढरे कपडे भगवे कपडे घातलेले महाराज बोलू नाही पण आमच्यासारखे पांढरे कपडे भगवे कपडे घातले म्हणून संत होता येतं का नाही होत आम्ही फक्त तुम्हाला सांगू शकतो की भक्ती करा भजन करा टाळ वाजवा पंढरपूरला जा पण आम्ही संत होऊ शकत संतांचा अधिकार वेगळा आहे माझ्या मौलीने भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलविला नाथ महाराजांनी यवनांगावरी तुंकला प्रसाद देऊन मुक्त केला हा अधिकार नाथ महाराजांचा तुकोबारायांच्या अंगावरती बिंबाजीने काट्यांनी मारावं ज्यांनी काट्यांनी मारावं मारणाऱ्या माणसाचे हात दाबून द्यावे बिंबाजी बुवाचे हा अधिकार तुकोबारायांचा तर या क्षमाशाली नम्रपणा संतांच्या अंगी होता आम्हाला तेवढं जमणार जमत नाही म्हणून सांगायचं उदाहरण काय दिसायला जरी सारखं दिसत असेल तरी संत आणि साधा माणूस यामध्ये फरक आहे काका हा कृष्ण ऐका फरक कसा असतो दिसायला सगळं सारखं दिसतं पण फरक कसा असतो काका हा कृष्ण पिका हा कृष्ण कोभे पिक काकयो वसंत समये प्राप्ते काका हा पिका कावळा ही काळा कोकिळा ही काळा दोघांचाही कलर काळाच पण या दोघांमधला फरक ओळखायचा असेल तर वसंत ऋतू आल्यानंतर कावळा कोण आणि कोकिळा कोण याच्यातला जसा फरक कळतो ना अगदी तसंच गाढवाला सिंहाचं कातडं पांघरलं म्हणून तो सिंह होऊ शकत नाही तो शेवटी गाढवच आहे अगदीच तसंच भगवंताची भक्ती करण्यासाठी कपड्यांची गरज नाही दिखावा करण्याची गरज नाही अंतःकरणातून भक्ती असते ऐक महिमावडीची बोरे खाया भिल्लनीची
शबरी बिलिनीची उष्टी मोर प्रभू रामचंद्रांनी खाल्ली आमचा पुरणपोळीचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य देव लवकर खात का भक्ती आमची तशी लागली भक्तीमध्ये खरं काय भक्तीमध्ये ही भक्ती मला कर्माने घ्यायची असेल तर संसार सोडा म्हणत नाही संसार सोडा म्हणत नाही कामामध्ये काही म्हणा कामात वेळ काढून परमार्थ केलं तरी देवाला आवडणार आहे पण भगवंताचं म्हणणं असं आहे की बाबा नरदेह दिला दुर्लभ गोष्टी ते होते ही नाम क्षणभंगुरः नरदेह दिला कशासाठी दिला देवे दिला देह भजना मोकटा नरदेह दिला ना बाबा चाललाय ना वाया चाललाय अमोलिक वय जात सेरया काळ चोर भेट्या बहुहाली पामरा तुझे कशीत्र आली जाग जाग रे स्वरूपी लवला ह्या अमोलिक वय जात सेरया अमोल किमतीचा नरदेह वाया चालला याचा सार्थक करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण महत्त्वाचं आहे मला सांगतात पहावया विठ्ठल डोळा काय सांगायचं आपण भगवंताचा मुख कमल बघा गोबराया या अभंगामध्ये सांगतात देवाचं तोंड बघा पहावया विठ्ठल डोळा का बघा देवाच्या रूपाचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं ऐका भगवंत किती सुंदर आहे नलाची बायको दमयंती इतकी सुंदर होती नलाची पत्नी दमयंती इतकी सुंदर होती तिच्या सौंदर्याची जगामध्ये असं म्हणतात दमयंतीला निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने चंद्राचा थोडासा अंश घेतला आणि तिला निर्माण केलं म्हणून ती इतकी सुंदर आहे विचार चंद्राचा अंश घेऊन निर्माण झालेली स्त्री एवढी सुंदर असू शकते तर माझ्या पांडुरंगाच्या मुखकमलावर चंद्राचा अंश नाही एक चंद्र नाही मग कोटी चंद्र आहे याला पुरावा काय तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश ज्याच्या मुखावरती कोटी चंद्र आहे तो देव किती देखणा असेल मग त्या देवाचं मुखकमल जर आम्हाला बघायचंय तर प्रपंचाकडे थोडंसं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे भगवंताला जवळ करायचं असेल तर हे माझं करून जमणार थोडंसं संसार दुर्लक्ष करून संसार सोडायचा नाही पण थोडंसं त्याच्या बाजूला पडून भगवंताकडे जर लक्ष दिलं ना तुकोबाराया सांगा मलाही प्रपंच आहे मलाही संसार आहे पण तुझ्या रूपापुढे तुझ्या भजनापुढे देवा हा प्रपंच मायेचा बाजार असणारा हा संसार मला आवडत नाही आणि या संसाराची जोडी नाही अभंगातील दुसऱ्या चरणात आणि कनाझीचा राम आणि कनाझीचा आणि कनाझीचा राम आणि कनाझीचा आणि कनाईचा हे झाड आणि कनाईचा हॅलो आणि कनाईचा झाड आणि कनाईचा आणि कनाझीचा राणी कनाझीचा आणि कनाझीचा राणी कनाझीचा आणि कनाईचा हे झाड आणि कनाईचा आणि कनाईचा हे झाड आणि कनाईचा हे नलगे संसार हा गोड नलगे संसार हा गोड आणि कनाझीचा राम आणि कनाझीचा आणि कनाझीचा राणी कनाझीचा नलगे संसार हा गोड हे नलगे संसार गोड आणि कनाझीचा हे झाड आणि कनाईचा आणि कनाझीचा राणी कनाझीचा संसार हा गोड आम्हाला प्रपंचाची गोडी नाही का
दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, संसार चहुकडे वेळ विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ प्रपंचामध्ये आमचं मन लागत नाही, म्हणून मला सांगताना आम्हाला प्रपंच आवडत, संसारामध्ये माझं मन रमत नाही. भगवंत प्राप्त होतो कधी होतो, त्याला आवाज दिला की तो धावून येणार. ऐका, लेकरू अंगणामध्ये खेळतात, जोपर्यंत लेकरू अंगणामध्ये खेळतंय तोपर्यंत आई त्याला घ्यायला जातात. ते रडायला लागलं, आवाज द्यायला लागला की हातातलं काम सोडते आणि त्याला घ्यायला पळत. जशी आई मुलासाठी काम आवाज दिल्यानंतर काम सोडून जाते, अगदी तसंच भगवंताचंही काम तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या संसारामध्ये मग्न आहात तोपर्यंत तो तुमच्याकडे बघत चालू दे बाबा, तुझं चाललंय ना चांगलं चाललंय, संसारामध्ये रमलायस ना चांगलं चाललंय. जेव्हा तुम्ही त्याला अंतःकरणातून आवाज द्याल तेव्हा तो धावून आल्याशिवाय राहत. पण आम्ही माणसं अशी अति झाल्याशिवाय आम्ही देवाला आवाज देत, आमची सवय आहे. जास्त झाल्याशिवाय आम्ही देवाला बोलत नाही. ऐका, कौरव पांडवांचं युद्ध झालं, युद्धाआधी युद्ध खेळले गेले. एका बाजूला कौरव बसले, एका बाजूला पांडव बसले. कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगाआधी एका बाजूला कौरव बसले, एका बाजूला पांडव बसले. युद्ध खेळायला सुरुवात झाली. शकुनी बाबाने फासा हातात घेतला. फासा खेळण्यामध्ये पारंगत असलेला शकुनी फासा टाकावा आणि त्याने झिंगावा. शकुनीने फासा टाकायला सुरुवात केली. राज्य पणाला लागलं, धनधान्य पणाला लागलं, दाग दागिने पणाला लागले, अलंकार पणाला लागलं. सगळं सगळं जे पणाला लावावं ते शकुनीने जिंकावं. राज्य गेलं, दागिने गेले, अलंकार गेले, सगळं काही पणाला लागलं. शेवटी राहिले स्वतः हाच पांडव. राहिलेले 5 पांडवही पणाला लागले, 5 पांडवही हरले. शेवटचा जेव्हा डाव टाकला गेला ना, शेवटचा पण हरला. डोक्यावरचा मुकुट धर्मराजांनी काढला, डोक्यावरचा मुकुट धर्मराजांनी काढला, खाली ठेवला, मान खाली घातली, आपल्या हातात हात घेतले आणि काय करावं म्हणून चिंतेत बसलेले धर्मराजे शेजारी शकुनीनं फासा उचलला. धर्मा लाव काहीतरी पणाला. काय सगळं तर काय काय लावायचं पणाला, सगळं गेलं, राज्य गेलं, अलंकार गेले, आम्ही तुझे दास झालो. अरे नौकर आहोत आम्ही तुझे, आता काय राहिले आमच्याकडे, सगळंच तर पणाला लागलंय बाबा, लावायला माझ्याकडे काहीच नाही. दुर्योधनाने सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट अजूनही तुमच्याकडे आहे तेवढी वस्तू पणाला लावली की हा खेळ संपला. काय राहील, अरे काहीच नाही. तेवढ्या दुर्योधनाने सांगितलं 5 पांडवांची पत्नी द्रौपदी पंचाली राहिली आहे. ही पंचाली पणाला लावा, खेळ संपेल. आणि पंचाली पणाला लावा म्हणता बरोबर मान खाली घातलेले धर्मराजे मान वर केले. शेजारी भीमानं बघितलं, दादा द्रौपदीला पणाला लावलाय. गदा उचलला, दादा दादा आतापर्यंत मी काही बोललो नाही रे, राज्य केलं, सगळं केलं, स्वतः यांचे दास झालो, काहीच राहिलं नाही. दादा मी काही बोललो नाही रे, आतापर्यंत काही बोललो नाही, पण दादा द्रौपदीला पणाला लावू नकोस. आपली पत्नी आहे, घराची इज्जत लावू नकोस. सगळं गेलं, आम्ही काही बोललो नाही, पण द्रौपदीला पणाला लावू नकोस. दादा माझं एवढं ऐक. धर्मराजानं भीमाकडे बघितलं, नाही म्हणणं धर्मराजाला कधी जमलं नाही. हे धर्मराजाचं तत्व होतं. खरं बोलणारा राजा म्हणून धर्मराजाचं नाव पुराणामध्ये वर्णन केलं जातं. सत्य बोलणारा राजा म्हणजे धर्मराजा. त्याला नाही म्हणायला कधी जमलं नाही. आणि धर्मानं भीमाला इशारा केला, भीमा मला आता नाही म्हणता येणार नाही, पुढच्यानं मागितलंय, मला होच म्हणावं. हा राजधर्म आहे. मग भीमाने सांगितलं, दादा खेळ बंद करा. धर्मराजाने सांगितलं, राजधर्म आहे, खेळ बंद नाही करता येणार. मग आता लावली द्रौपदी पणाला. द्रौपदी पणाला लावली, शकुनीने फासा टाकला, द्रौपदी हरली. दुर्योधनाने सांगितलं, दुःशासना जा आणि घेऊन ये. दुःशासन द्रौपदीच्या महालात गेला. द्रौपदीच्या महालामध्ये दुःशासन गेला, आवाज दिला, द्रौपदी. द्रौपदीने आवाज दिला, काय आहे, हरलीस, युद्धामध्ये हरलीस, आमची दासी झालीस.
महालामध्ये बोलावलंय, चल लवकर. द्रौपदीने दुःशासनाकडे बघितलं आणि एक विनंती केली. दुःशासना, मला माहिती आहे मी तुमची दासी आहे, मला माहिती आहे मी हरली आहे, मी येणार तुमच्या दरबारामध्ये येणार, तुमचं दास्यत्वही करणार, पण एक विनंती आहे, सध्या येण्यासारखी माझी अवस्था नाही. दुःशासना, सध्या येण्यासारखी माझी अवस्था नाही रे. एक वस्त्र आहे, एक वस्त्र आहे, रजस्वला. रजस्वला महिन्यातून 4 दिवस आमची महिला बाजूला बसते, 4 दिवस. या अवस्थेमध्ये आमची द्रौपदी माता होती आणि द्रौपदीने सांगितलं, हात जोडून विनंती आहे, सध्या माझी अवस्था नाही दरबारात येण्यासाठी, विनंती आहे मला नेऊ नकोस. दुःशासनाला ऐकलं नाही, केस धरले द्रौपदीचे, फरफटत द्रौपदी दरबारात. दरबाराच्या मधोमध द्रौपदीला सगळ्या काय प्रसंग आहे, काय प्रसंग आहे. दुर्योधनाला आवाज दिला, अरे दुःशासना बघतोस काय, लाव साडीला हात. दुःशासनाला साडीचा पदर धरला, साडीचा पदर धरला आणि खेचला. एवढ्या द्रौपदीला वाटलं स्वतःचं रक्षण करणं कर्तव्य, आपली इज्जत आपणच वाचवली पाहिजे. तिनं साडीचा पदर दोन्ही हाताने गच्च पकडून धरला आणि सगळ्यांकडे ती मदतीच्या आशेने बघायला. काय प्रसंग आहे बघा. भर दरबारामध्ये तुम्ही म्हणता ना आमच्यावर संकट आहे, संघर्ष आहे, स्ट्रगल करतोय, आमच्यासारखं दुःख कुणाला नाही असं तुम्हाला वाटत असेल. अरे देवा, काय पाप केलं म्हणून या जन्मात पाप भोगायला मिळतंय. एक सांगू का तुम्हाला, देवाजवळ वशिला चालत नाही. जी द्रौपदी भर दरबारामध्ये साडीचा पदर घेऊन रडायला लागली होती, ती द्रौपदी प्रत्यक्ष भगवंताची बहीण होती. बहीण, विचार करा, पदर धरला साडीचा, सगळ्यांकडे बघायला लागली. दुर्योधनाने आवाज दिला, दुःशासना, अरे एक बाई तुला आवडत नाही, ओढ साडी. आणि एवढ्यात समोर बसलेल्या सिंहासनाकडे बघितलं द्रौपदीनं. दोन्ही डोळ्यांनी आंधळा असलेला धृतराष्ट्र नावाचा राजा बसलेला होता आणि द्रौपदीने राजाला आवाज दिला, वाचवा, थांबवा हे सगळं, माझं रक्षण करा, माझी इज्जत वाचवा. भर दरबारामध्ये माझ्या अंगावरचं वस्त्र काढलं जातंय, हा होणारा अन्याय अत्याचार थांबवा. आणि जर तुम्ही थांबवलं नाही तर अनर्थ होईल, परिणाम भोगावे लागतील. पुत्रप्रेमाने आंधळा झालेला राजा मान खाली घातली, तुझी मी मदत करू शकत नाही. शेजारी गांधारी बसली होती, आंधळी नाही हो, डोळे असून आंधळी झाली. डोळे होते पण बंद केलेले डोळे. द्रौपदीला वाटलं तिला तरी माझी कदर होईल. द्रौपदीला आवाज दिला, माते लाडको पोरगं ग तुझं. एक आवाज दिला नंतर थांबवलं सगळं. आवाज थांबव, माझं रक्षण करणार. गांधारीने मान खाली घातली, मी काहीच करू शकत नाही. तिने विचार केला, डोळे असूनची बाई आंधळी झाली रे, तिला मी काय मदत करणार. आपल्या नवऱ्याकडे तिने बघितलं, 5 पती पांडवांकडे बघितलं, डोळे वटारले द्रौपदी मातेनं. आवाज दिला, धनुर्धारी अर्जुना, गांडीवधारी अर्जुना. अरे काय एवढा धनुर्धारीपणामध्ये नाव असलेला राजा अर्जुन स्वतःच्या पतीचं रक्षण करू शकत नाही. धिक्कार तुमच्या धनुष्य. भीमधारी म्हणणारा, गदाधारी म्हणणारा भीम, पत्नीच्या रक्षणासाठी तुमची हिंमत नाही. अरे धिक्कार तुमच्या त्या गदेला. नवऱ्या आपले पती आपली मदत करू शकत नाही, शेवटी उपाय राहिला. 5 राहिले होते ते गुरुवर्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, आचार्य मंडळी बसली होती आणि मोठ्या आशेनं, शेवटच्या आशेनं रडत तिनं हात पसरले, वाचवा मला, या संकटातून माझं रक्षण करा, माझी इज्जत वाचवा. हात जोडता बरोबर आचार्यांनी दिलेलं उत्तर काय आहे? गुरुवर्यांनी काय उत्तर द्यावं? द्रौपदी, आम्ही तुमची मदत करू शकत नाही. द्रौपदी म्हणाली, तुमचा अधिकार आहे, तुम्ही मोठी आहात, ठरवलं ना एका क्षणात हे सगळं थांबवू शकता. का थांबवत नाही तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? गुरुवर्यांनी सांगितलं, द्रौपदी तुझी मदत केली असती, पण आम्ही मदत करू शकत नाही. याचं कारण कौरवांचं अन्न आम्ही खाल्लंय. जोपर्यंत त्यांचं अन्न आमच्या रक्तात आहे, पोटात आहे, तोपर्यंत आम्ही तुझी मदत करू शकत. म्हणून म्हणतात, कुणाचं खावं, कुठं खावं, अन्न कसं खावं, जसं अन्न तुम्ही खाल तशी तुमची नियत बदलत जाते. म्हणून अन्न खाताना विचार करून जेवण केलं पाहिजे.
कौरवांचं अन्न खाल्लंय मदत करू शकत नाही महाराज. हे सगळं झालं आणि मग मात्र द्रौपदी रडायला लागली. काय करू आता, कुणीच रक्षणाला येत नाही. आणि शेवटचा पर्याय म्हणजे माणसाचं काय म्हणतो, शेवटचा पर्याय द्रौपदीनं सगळ्यात शेवटी न राहून आवाज दिला, कृष्णा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी 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 द्वारकेच्या राया. वेळ कास कया लावेला, वेळ कास कया लावेला, वेळ कास कया लावेला, वेळ कास कया लावेला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, देवा ये कृष्णा कन्हैया मधुसूदन गोविंदा गोपाला रुक्मिणी रमणा, ये देवा संकटामध्ये आहे सिंह. भगवंत धावून आले, द्रौपदीला साड्या उडवल्या. भगवंत धावून आले, द्रौपदीला साड्या उडवल्या. द्रौपदीचं रक्षण झालं आणि द्रौपदीने देवाला विचारलं, राग देवा एवढा वेळ झाला माझ्यावर संकट आलेलं असताना तू धावून का आला नाहीस. कृष्णानं उत्तर दिलं, द्रौपदी तू मला आवाजच दिला नाहीस म्हणून मी आला. आवाज दिला एका बरोबर फसर झालो की नाही. याच्यातून उदाहरण काय मिळतं आपल्याला, आपण देवाच्या याचे असलो तरी तो आवाज दिल्याशिवाय धावून येणार. सुदामा मित्र होता पण सुदामाचे पोहे खाल्ल्याशिवाय त्याला लाभ दिला नाही. भगवंत असा आहे, तुम्ही दिल्याशिवाय तो वापस रिटर्न मिळत नाही. म्हणून काहीतरी आमच्याकडून त्याला देणं झालं पाहिजे. म्हणून तो बघा सांगतात, नलगे संसार हा गुण, संसाराची गोडी, संसार खवळ चहुकडे कळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. महाराज इतक्या प्रपंचाच्या मोहामध्ये गुंतलेलो असताना संतांनी सांगावं, वाजत असे कोणी न ऐकते. संत सांगतात पण आम्ही ऐकत का? संतांनी सांगावं, अनुभवाचे बोल संत सांगतात, शिकून नाही. माणसाला काय बोलावं, कसं बोलावं, कुठं बोलावं, प्रसंगानुसार माणसाला बोलणं कळालं पाहिजे. ऐका नाही बोललं तर काय गंमत येते. एकाचं लग्न झालं, एका मुलीचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, मुलगी नांदा. ऐका पोरगी आता लग्नाचा सीझन चालू, लग्न झालं, पोरगी नांदायला निघालेल्या मुलीच्या गळ्यात आई पडून रडायला लागली.
रडता रडता आई म्हणली बाळा तुझं लग्न झालं म्हणे तू आता नवऱ्याच्या घरी चाललीस सासरी चाललीस बाळा तू चालली खरं पण मी असं ऐकलंय तुझी सासू लय आगाऊ आहेच का सासवा बऱ्यापैकी दिसतात काय म्हणते सोन सॉरी आई मुलीची आई मुलीची आई काय म्हणते तुझी सासू आगाऊ एक काम कर म्हणे बाळा भांडण होऊ नये असं वाटत असेल तर मी सांगते तसं कर काय करू आई काही नाही म्हणे तुझी सासू जर तुला काही बोलली असं करू नको असं कर तसं करू नको तसं कर तिला एवढंच म्हणायचं होय सासूबाई बरोबर आहे सासूबाई तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे आणि असंच केलं पाहिजे बघा तुमचंच बरोबर आहे एवढंच म्हणायचं म्हणजे सासू खुश भांडण होणार भांडण होऊ नये म्हणून आईला सांगितलं आईला डायलॉग मुलीला डायलॉग पाठ केला आता मुलीला डायलॉग पाठ केला लग्न झालं पोरगी नाही तिकडे संसार चालू झाला आता तिकडे संसार चालू झाला सासूला काही म्हणलं कसून लगेच म्हणायची होय सासू बरोबर आहे सासू तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे आणि असंच केलं पाहिजे बघा सासू खुश काय माझी सून गावात माझ्या शब्दाच्या बाहेर काही म्हणलं का म्हणते तुमचंच बरोबर काय माझी सून सगळ्या गावात बोललं फिरत काय माझी सून माझ्या सारखी सून नाही आता हिला काय माहिती पाठ करून रोज काही म्हणलं का एवढंच म्हणायचं होय सासूबाई बरोबर आहे सासूबाई तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे असंच केलं पाहिजे सासू काढावर हरभऱ्याचे एक दिवस सासू पडली आजारी सासूबाई आजारी पडल्या खंडावर पडल्या 8 दिवस झाली नीटच चिकनगुनिया जाग्यावर करायला हात पाय नीटच वैतागल्या सासूबाईने आवाज सुना ए घोडे काय म्हणता ना तुम्ही हे बघा घोडे म्हणणं वाईट आहे असं म्हणलंय का मी म्हणत घोडे म्हणणं वाईट आहे असं मी म्हणलेलं म्हणत नसाल टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणत नसाल तर इथून पुढे चालू केलं तरी माझी काही हरकत काहीच हरकत फक्त एक आहे तुम्ही सुनाला घोडे म्हणा माझी तक्रार अजिबात तक्रार तुम्ही सुनाला घोडे म्हणले की मला फक्त एक सांगा तुम्ही सुनाला घोडे म्हणून आवाज दिला घोडीचा नवरा तुम्ही सुनाला घोडे म्हणले घोडीचा नवरा घोड्याची म्हणा घोडे आमचं नाही चला आपल्या सुनेला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळणं हे प्रत्येक सासूचं कर्तव्य आहे दुसऱ्याच्या घरातून आलेली पोरगी नीट ऐका माझ्या मौल्यांनो 2च मिनिटं हे सांगते दुसऱ्याच्या घरातून आलेली मुलगी स्वतःची आई स्वतःचे वडील बहीण भाऊ सगळं सोडून ती पोरगी तुमच्या घरात येते सध्या लग्न करायचं हे सगळं सोडून मुलगी तुमच्या घरी येते लहानपणापासून मोठी झालेली ती पोरगी बापांना लाडात वाढवलेली पोरगी आईला तोंडावरनं हात फिरवून वाढवलेली ती पोरगी मनाने ते तिच्या हातामध्ये तयार असतं अशी लाडात वाढलेली पोरगी काही पोरी तर आई बाबाच्या घरी काहीच करत नाही कामच करत शिकवत नाही म्हणजे तो भाग वेगळा शिकवलं पाहिजे प्रत्येक मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहायला आईने शिकवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत मोठं केलं पाहिजे ती मुलगी तुमच्या घरी येते दुसऱ्याच्या घरातली पोरगी जेव्हा तुमच्या घरी येते ना सगळं सोडून तुम्हाला सर्वस्व मानून ती तुमच्या घरी येते तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही तिला स्वतःच्या आई म्हणून तुम्ही सांभाळणं गरजेचं आहे सुनेला मुलीसारखं बघणं गरजेचं आहे स्वतःची मुलगी म्हणून जसं तुमच्या मुलीला तुम्ही बघता अगदी तसंच तुमच्या सुनेला बघणं हे सुद्धा प्रत्येक सासूचं कर्तव्य आहे जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हाच मुलाचा संसार यशस्वी होईल नाहीतर होणार प्रत्येक सासूनं आपल्या पोरीला सुनेसारखं प्रेम केलं मुलीसारखं प्रेम केलं पाहिजे वाढवलं पाहिजे मोठं केलं पाहिजे येत नसेल तिला काही आपण पडवून शिकवायचं असं नाही लगेच आम्ही तिला काही आलं नाही ती आईने काही शिकवलं का अरे असं तिला येत नसेल अरे लहान आहे वय लहान आहे शाळेत जात असेल अभ्यास करत
असेल हा विचार आपण केला पाहिजे. नाही आला ना पोटात शिकून येत नाही, आला नाही आपण शिकवणं गरजेचं आहे. थोडंफार सांगा तिला, बाई हे असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं. मग सासूने काय करायचं, पोरीला मुलीसारखं प्रेम द्यायचं. आता सुनांना लय बरं वाटतं, बरं झालं तिला सांगितलं पटापटा करते दिवस. सुनांना लय बरं वाटतं. जसं मी सासूला म्हणते ना तसं सुनांनाही सांगणं माझं. जशी स्वतःची आई तशी नवऱ्याची, नवऱ्याची आई सुद्धा स्वतःच्या आईसारखं तिला सांभाळ केला पाहिजे. आणि तुम्ही जर तिला सासू नाही आई म्हणून प्रेम द्याल, ती सासू तुम्हाला पोरगी माहिल्याशिवाय राहणार. लक्ष दिलं पाहिजे. महाराज ऐका काय चाललं होतं आपला विषय, तिनं आवाज दिला म्हणे सुनबाई इकडे. म्हणे काय सासूबाई, काही नाही लई दुखत आहे, लई दुखत आहे, खाऊ वाटत नाही, पिऊ वाटत नाही, झोपू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, कसं तरीच होत सहनच होत नाही. काय म्हणते सासूबाई, सहनच होत नाही, लई दुखत आहे, लई दुखत आहे, सहनच होत नाही. आता असं म्हणल्यावर सुनबाई म्हणले काय काय सासूबाई, हात दाबून देऊ, पाय दाबून देऊ, काय जेवायला देऊ, पाणी आणून देऊ. सासूबाई म्हणली नाही मला काही सहन होईना, जीव वाटतं ना, असं वाटतं विष प्यावं आणि मरून जावं. काय म्हणली सासूबाई, विष प्यावं आणि मरून जावं. आता सासू म्हणली विष प्यावं मरून जावं, सून लगेच म्हणली होय सासूबाई, बरोबर आहे सासूबाई, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, असंच केलं पाहिजे. माझ्या मरणावर टपलेली दिसते. सून म्हणली मी हेच मला लय गोड वाटतं. आता हे म्हणायचं होतं चांगल्यासाठी होतं बरं का, भांडण होऊ नये, पण हे इथं नव्हतं ना म्हणायचं. ही जागा नव्हती. म्हणजे मला सांगायचं काय, कुठे काय अनुभवाशिवाय संतांचे बोल नाही मला सांगतात. चला पुढे. परीचं फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झाली बसलेली सर्व मंडळी हाताने टाळी मुखाने भगवंताचं गोड सहज नाम अंतःकरणातून भजन करायचे. अंतःकरणातून टाळी वाजवायची, भगवंताचं नामस्मरण. सरळ सरळ हात वर सरळ, मध्येच खाली घेऊ नका, अंतःकरणातून टाळी वाजवायची, नामस्मरण. येशाम श्रीमते सुदासन पदकमले भक्ती नास्ते नराणां तेषां अभिरमण्यां गुणकथने नानोरक्तारसस्या तेषां श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरो नैव करणं धिक्तान विहितान कथयति सततं कीर्तनस्थां मृदंग. पवित्र ठिकाणी बसून जो नामस्मरण घेतले त्याला धिक्कार असं एका सुभाषित करणं सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी बसून प्रत्येकाच्या तोंडून नामस्मरण. विठोबार विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार. टाळी 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 एकदा आमच्या लहान बाल गोपाळांसाठी टाळ्या वाजवायच्या. सुंदर अतिशय परीचं फळ जन्म आलो सरता पांडुरंगी हर पांडुरंग चरणी लीला भावाचं प्रेम रक्षणीचा फेरा फिरता फिरता मला सांगतात विठाला 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 विठाला. रक्ताचा प्रेम पाणी थेंब या मातीमध्ये सांडला. ऐका रक्ताचा प्रेम पाणी थेंब या मातीमध्ये सांडला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. 32 मडांचं सोनेरी सिंहासन लाखो मौलांना
लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती वाहावी लागली तेव्हा 32 मनांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती माझ्या शिवछत्रपतींचं उभा राहिलं. उगाच दारू पिऊन गटारीत लोळून गुटखा खाऊन राज्य निर्माण झालेलं नाही. राज्य निर्माण करण्यासाठी प्राणाला लावावा लागला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. राजसिंहासन उभा आहे. काय घडतंय म्हणजे मंदिरं पाडली जात आहेत, काही कापल्या जात आहेत. मंदिरं पाडली जात आहेत, काही कापल्या जात आहेत. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातो. भर चौकात आमच्या लेकी बाळीची इज्जत लुटली जाते. भर रस्त्यावर तिच्या अंगावरचं काढून फेकलेलं वस्त्र, तिच्यावर केलेला अन्याय, तिच्यावर केलेला अत्याचार, हे सगळं कुठंतरी थांबवलं पाहिजे. बाईच्या अंगावर हात टाकलं म्हणजे मरणाचं लक्षण म्हणणारी माणसाची ही जात हे बंद झालं पाहिजे आणि बंद करणारा कोणीतरी हवा. रस्त्यानं चालणं स्त्री सुरक्षित नाही. ऐका, स्वराज्याच्या वाटेमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री, या स्वराज्याच्या वाटेमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणी सारखी मान करून चालली पाहिजे. ही इच्छा होती छत्रपती शिवरायांची. माझी माता, माझी महिला, माझी स्त्री सुरक्षित राहावी. कदाचित पुरुषांना इतिहास माहिती असतो, महिला मंडळींना बऱ्यापैकी कमी माहिती असतं. ज्या अभ्यासू आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. तरीही तुम्हाला सांगेन, ऐका, शिवरायांचं शिवस्वराज्य निर्माण झालं, हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, त्याला कारण फक्त एकमेव या मातीतली स्वराज्याची स्त्री सुरक्षित राहावी यासाठी स्वराज्य निर्माण झालं. काय हट्ट मंडळी, ऐका, हे बंद झालं पाहिजे, राहवलं नाही. अन्याय अत्याचार चालू होता, नंगानाच चालू होता. देवी देवतांची मंदिरं पाडली जात होती. आमच्या देवांवरती घाव घातल्या जात होते, मूर्त्या फोडल्या जात होत्या. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. मंदिरातले देव सुरक्षित राहिले पाहिजे. रस्त्याने चालणारी स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. एका स्त्रीला राहवलं नाही आणि ही स्त्री आई जगदंबेच्या दरबारात गेली. कुळदैवत होतं तुळजाभवानी. तुळजाभवानी समोर जिजाऊ मा साहेब उभा राहिले, पदर पसरला आणि मागणं, जगदंबे आदिमाया शक्ती, एक बाळ मला हवं. या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी तुझी शक्ती मला हवी आहे, तुझं बळ मला हवं आहे. जगदंबे, एक अंश मला हवा आहे. नवरात्र चालू होतं, देवीचं ठाणं बसलेलं होतं. नवरात्रातली 7वी माळ आहे आणि या 7व्या माळेला राजमाता जिजाऊ साहेबांनी देवी समोर पदर पसरला मंडळी आणि उजवा कौल मनात धरला आणि कौल पडण्याची वाट बघायला. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला, पुराण कराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला. एक बाळ हवा गे मला, तुझी शक्ती हवी ग मला, तुझी शक्ती हवी ग मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला जी राहते, पावन वसाला जी आजे. उजवा कौलवानी धरलेला आंबे कौल बघा दिला. आनंद झाला मातेला, आनंद झाला मातेला. भवानी पावली नवसाला, पावली नवसाला जी राहते, पावन वसाला जी आजे. आई जगदंबेला कौल घातला. शिवशाही बाबासाहेब देशमुख इतिहासाला सुरुवात करावी, शिवरायांचा पराक्रम सांगायला सुरुवात करावी. आजही गावागावात प्रत्येक चौकात आवाज म्हणतो तो देशमुखांचा. काय सुरुवात होती पोवाड्याची, काय सुरुवात होती. शिवजयंती असेल, शिवजयंती असेल, आजही महाराष्ट्राच्या
मातीमध्ये तुमच्या गावात एकच आवाज म्हणतो. कितीतरी शिवचरित्रकार आले गेले, इतिहास सांगणारे आले गेले, पण आज महाराष्ट्राच्या गावागावात चौकात प्रत्येक ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी एकच आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. स्टेजवर, साऊंडवर, स्पीकरवर एकच आवाज. कोणता? पोवाडा ऐकायचा असेल कुणाचा, कुणी उठावं म्हणावं नाही. पोवाडा ऐकायचा असेल तर एकच आहे. काय सुरुवात होती, काय काय होती? सिंहलंकार. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणे प्रारंभे. डफावर थापतुंदन्याचा, नापतुंदन्याचा, डफावर तापतुंदन्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूचं गात गुणगान जिरहाजे, जी हाजे, जी हाजे. देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात. देवीला गोंधळ घालावा लागतो आणि देवीला गोंधळ घातला गेला. जिजाऊ साहेबांनी गोंधळी बोलावले आणि गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली. गोंधळी बोलावले आणि गोंधळ्यांनी आपलं साहित्य आणलेलं आहे. संबळवाल्यानं संबळ हातात घेतला आणि संबळवाल्यानं संबळ वाजवायला सुरुवात केली. संबळं पंबळं संबळं पंबळं संबळं पंबळं संबळं पंबळं. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळ्या. गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळे. गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळ्या. गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळे. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संभाळ. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ. आमचा घालावा गोंधळ हरी नाम संभाळ. काम क्रोध बकरा मारा, तुझा लखमाईच्या वरा. काम क्रोध बकरा मारा, तुझा माईच्या वरा. जिथं विठूचा रावळ, तिथं तुकयाचा गोंधळ. त्याचा गोंधळ, जिथं विठूचा रावळ, तिथं तुकयाचा गोंधळ. त्याचा गोंधळ. गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. उधो 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 आई राधाचा दहा पाच खाना जीव तुमच्या जत्रेला येऊ. गोंधळ्यांनी गोंधळ घातला आणि काय शिवछत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. जिजाऊ साहेबांच्या पोटामध्ये शिवछत्रपतींचा गर्भ वाढायला लागला. माहुली किल्ल्याला वेढा दिला लखोजीराव जाधव. आतमध्ये अडकलं होतं सैन्य. ज्यांनी वेढा दिला ते होते कोण? शहाजी राजांचे सासरे, जिजाऊ साहेबांचे वडील. काय भाग्य होतं हिंदू धर्माचं. एक बाप आपल्या पोरीचं कुंकू पुसायला चालला, वेढा दिला, आतमध्ये अडकलं, पोटात बाळ आहे. एका बाईला विचारलं, राणी साहेब तुम्हाला काही खायला आवडतं का? अगो बाई तुम्हाला डोहाळे लागले नाही? मी गरोदर होते तेव्हा माती खात होते. एक बाई म्हणाली मी चुलीतला कोळसा खाल्ला. एक बाई म्हणाली बया मी राग खाल्ला. एक बाई म्हणाली बया मी गरोदर होते ते म्हणा घरात राणी नसलं की नाकातला पोटातलं पोरगं काय खायला मागल पत्ता लागत. हे तुमची आणि आमची डोहाळे, सामान्य स्त्रियांची डोहाळे. अरे सह्याद्रीचा सिंहाला जन्म द्यायचा होता, सह्याद्रीचा सिंहाला जन्म द्यायचा होता. काय डोहाळे लागले असतील सिंहलीला. शहाजी राजे महाराज आले, आम्ही ऐकलं आहे ते खरं आहे. आपली काही इच्छा आमचे डोहाळे पूर्ण कराल. राजा शहीद पोशाख द्याल, डोक्यावरचा चिरेटोप हवा आहे द्याल, कमरेची समशेर हवी आहे द्याल,
आम्हाला वाटलं किल्ला मागायला देता येईल. अंगावरती पोशाख चढवला, डोक्यावरती जिरेटोप घातला, कमरेची तलवार बाहेर काढली, गर्र 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 फिरवायला सुरुवात केली. जणू काही पोटात पाळच बोलायला लागलं होतं. गर्र गर्र फिरवी पट्ट्याला, गर्र गर्र खाल्ला ताताला, जरा जरा वळण मुठीला, येत आहो आम्ही जन्माला, डोहाळे लागले मातेला. जिजाऊ मासाहेबांना डोळे लागले पोटात बाळ. महिला मंडळ ऐका, 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. भुयारातून ही मंडळी बाहेर निघाली. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. आमची आजी 2 महिन्याची गरोदर बाई दवाखान्यात हेलपाट्या मारतो. काय रणरागिणी म्हणायचं ते कुणाला? 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला, टाच मारली घोड्याला. घोडा उधळणार एवढ्या बाळाकडे लक्ष गेले. बाळा, तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये रे. तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये. पण बाळा, मी घोड्यावर का दौड करत आहे तुला माहितीये? याच घोड्यावर बसून, याच घोड्यावर बसून बाळा हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. तुला शिकून घे माझ्याकडून बाळा, शिकून घे माझ्या. गर्भात शिकवी बाळाला, पोटातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रंगवले. उधळला घोडा, टाच मारली घोड्याला, घोड्याला टाच मारली आणि जिजाऊ मासाहेबांचा घोडा सह्याद्रीच्या कड्या कपाराने दौडायला लागला. सह्याद्रीच्या कड्या घोड्यानं घोडा दौडायला. जुन्नर या गावाजवळ घोडा येऊन पोहोचला. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजीराजांनी ठरवलं, अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू जवळ आलाय, कधी घाला घालेले सांगता येत नाही. आणि तुमची ही अशी दौड, हे बघा माझी तब्येत बिघडायला लागली. रात्रभर दौड झाली. मला वाटत नाही मी आता पुढे येऊ शकेल. एक काम करा, फक्त 5 मिनिटं ऐका. एक काम करा, तुम्ही पुढे जा, मी इथेच थांबते. बाळासाठी धोक्याचं असं मला वाटतंय. काय या ठिकाणी तुम्हाला सोडून मर्दाचं लक्षण लागेल राणीसाहेब. अहो पण अशा अवस्थेत माझी काळजी वाटत असेल. पाठीमागून येणारा जो शत्रू आहे ते तुमचे सासरे आहे, पण माझे वडील मला काहीच नाही करणार. निश्चितपणे जा. विश्वासराव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊ मासाहेबांना ठेवण्यात आलं. काय प्रसंग आहे बघा. मासाहेबांवरती मागला शत्रू धावून येतोय. शहाजीराजे पुढे निघून गेले. लखुजीरावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहे. लखुजीराव वाड्यावर गेले. जिजाऊ मासाहेब नेमक्याच खाली बसल्या होत्या आणि एवढ्यात एक शिपाई पळत आला. राणी साहेबा वाड्याला म्हणताच मासाहेबांनी पोटाला हात लावला. जगदंब जगदंब रक्षण कर माते, रक्षण कर. आणि एवढ्या लखुजीरावांनी वाड्यावर पाय ठेवला. मासाहेबांनी आवाज दिला, कोण आहे बाहेर? श्रीनिवास सरदार. म्हणता बरोबर मासाहेब कडकडून उठून उभा राहिल्या. हातात पडलेली खाली तलवार घेतली, तलवार वर केली आणि मासाहेबांनी आवाज दिला, खबरदार, पुढे पाऊल टाकाल तर खानगळी केल्या जाईल म्हणते मी. स्वतःच्या वडिलाच्या अंगावर तलवार घेऊन धावून आल्या होत्या मासाहेब. लखुजीरावांनी आपल्या लेकीला समोर बघितलं, आपल्या पोरीला बघितलं. अरे शत्रू असला म्हणून काय झालं? बाप होता बाप. आणि बापाच्या हृदयाला पाजर पडला. हातातली तलवार गळून खाली पडली. हात पसरले आणि मोठ्या प्रेमाने आवाज दिला, जिजा ये ग जिजा. किती दिवसांपासून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसांपासून बघतोय माझ्या लेकीला. ये बाळा ये. मासाहेबांनी तलवार खाली टाकली. हळूहळू पाऊल टाकत वडिलांच्या जवळ आले. कडकडून मिठी बांधली. घामानं भिजलेले ते शरीर, विस्कटलेले ते केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला थरकाप. तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला आणि लखुजीरावांनी विचारलं, कशी आहे माझी जिजा? कशी आहे माझी? बरी आहेस ना ग? विचारल्याबरोबर मासाहेबांनी
नाही धक्का दिला. तुम्ही विचारताय मी कशी तुम्ही ऐकायचंय तुम्हाला ही जिजा कशी ऐका. आबा तुम्हाला माहिती तुम्ही आजोबा होणार आहात. माझ्या पोटात बाळ आहे आबा. मी 2 जीवांची आबा. असं पोटात बाळ असलं ना पाय सुद्धा जपून टाकावा नाहीतर बाळाला धोका असतो. पण याच बाळाचा प्राण वाचवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यानं फिरते आबा. अशी आहे तुमची अशी आहे तुमची जिजा. माहेरी राहावा ना आराम करावा पण बिना माहेरी ना सासरी मध्ये ही जागा धोक्याची आहे. अशी आहे तुमची. बस 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 ऐकवत नाही. जिजा एक काम कर मला निघायचंय पण तुझी ही अवस्था बघून माझा पाय निघत नाहीये. बाळा एक काम कर ही जागा धोक्याची तू चल माझ्या सोबत. मी तुझी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो. आपण जायचं कुठं? राजा सिंदखेडला. चल आवरायला या रे आपल्याला निघायचंय. महिला मंडळ ऐका. बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. पोरीचं उत्तर काय? आबा मी तुमच्या सोबत आले असते पण मी येऊ शकत नाही. त्याचं कारण मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा तरी सून मात्र भोसल्याची आहे. सून मात्र भोसल्या. माझ्या नवऱ्यानं मला इथं सोडले. माझा बाप जरी चल म्हणला तरी मी येऊ शकत नाही. अगं पण ही जागा माझी काळजी वाटत असेल. इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे. या शिवनेरी किल्ल्यावर मला नेऊन सोडा. त्या ठिकाणी माझी व्यवस्था होईल. धोका नाही. शिवनेरी गडावर मासाहेबांना नेण्यात आले. कमरेचा कसा काढला. शिवाई देवीचं दर्शन घेतलं. जगलो वाचलो तर येईल बाळाला भेटायला. नाही आलो तर हा आशीर्वाद आजोबाचा म्हणून बाळाच्या अंगावरनं ओवाळून देवीच्या पायावर ठेव बरं का. आबा तुम्हाला यावं लागेल. देवी पुढे उभी आहात. आबा तुम्हाला यावं लागेल. या लेकीला गरज आहे तुमची. जिजाला गरज आहे. अरे येतो की मी असं म्हणून वडील निघून गेले आणि जिजाबाईंना शिवनेरी गडावर ठेवलं. काही दिवस गेले आणि जिजाऊबा साहेबांचे वडील दौलताबाद या ठिकाणी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर लखुजीरावाला बोलावण्यात आलं आणि त्याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. मंडळी कत्तल झाली आणि ही बातमी गडावर गेली. आबा गेले आणि महासाहेब किंचाळल्या. आबा आबा गेला. ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला त्यांनी संपवलं. स्वतःच्या मुलीच्या कुंकवाचा विचार केला नाही. आबा जावयाला मारायला निघाला होता. आबा त्यांनी संपवलं. तुम्ही गेलात पण मी जिवंत आहे. आणि मासाहेब आजारी पडल्या. तब्येत बिघडली. वाड्याचा दरवाजा बंद झाला. शिवनेरी गडाचा दरवाजा बंद झाला. सुई आली. ताई आली. तब्येत बिघडायलाच लागली होती. उपचार करायला सुरुवात झाली. एक दिवस निघून गेला पण तब्येत एवढी बिघडली की सुधारणा होईना. दुसरा दिवस उजाडला. बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. इकडून तिकडं गडावरची मंडळी येरझाऱ्या घालायला लागली. काय घडतंय कोण झाले. काय घडतंय कोण झाले. हे दुर्गा भवानी हे आदी शक्ती सगळं नीट ठेवले. बाळावर लक्ष असू दे. राणी साहेबांवर लक्ष असू दे. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे लागलं. तब्येत बिघडत चालली होती आणि याच काळात सूर्य मावळायला लागला. सूर्य मावळायला लागला. अंधार पडायला लागला. सूर्य मावळायला लागला. अंधार पडायला लागला. आणि अंधार पडत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवल्या गेला. एक बाई वाड्याच्या बाहेर धावत आली. ऐकलं का? ऐकलं का? राणी साहेबांना मुलगा झाला. शहाजी राजांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला. राजा जन्माला आलं. माझं राजा जन्माला आलं. आनंद झाला माणसांना पण कुणाला झाला. सह्याद्रीला आनंद झाला. सह्याद्री हसला. सह्याद्री हसला. आनंदाला कसला. आनंदाला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्माला. शिवनेरीत बाळ जन्माला.
रेशमाची डोरी पाळल्याला जिजामाता हलगी बाळाला शिवाजी ठेवलं नावाला तिला राजे आजे राजे आजे तरीच फळ जन्मालो सरता पांडुरंगी झालो महाराज सांगतात शेवटी तुकोबरावर करतात तुका म्हणे देवा चरणाची सेवा चरण सेवा आम्हाला लाभावी तुझी चरण सेवा साधावया फार सुंदर असं वर्णन करतात आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा भव्य दिव्य असं वातावरण अतिशय सुंदर असं नियोजन अखंड हरिनाम सप्ताह सोहळा तथा ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत तथा भक्ती यज्ञ सोहळा मौजे पवारवाडी तालुका जिल्हा धाराशिव अतिशय सुंदर असं नियोजन अतिशय सुंदर असं आयोजन आज या ठिकाणी केलं जात आहे आपल्या सर्वांचा अंतःकरणातून ऋण व्यक्त करते माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा मला सेवेची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण पाठीमागे उभी असणारी कीर्तनाला सहकार्य करणारे आमचे सर्व बालगोपाळ सर्व भजनी मंडळी गावातील परिसरातील आलेली सर्व भजनी मंडळ सर्वांचं अंतःकरणातून ऋण व्यक्त करते त्याचप्रमाणे आज कीर्तन सेवेसाठी लाभलेले अतिशय सुंदर असे गायनाचार्य हरिभक्त परायण गायनाचार्य सुदर्शन महाराज अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आपल्याला गायन आणि चाली अतिशय सुंदर गायन साधनांनी दिली त्यांचे अंतःकरणातून ऋण व्यक्त करते त्याचप्रमाणे हरिभक्त परायण महेश महाराज अतिशय सुंदर असं गायनाची साथ दादांनी केली त्यांचेही अंतःकरणातून ऋण व्यक्त करते त्याचप्रमाणे मृदंगाचार्य हरिभक्त परायण मृदंगाचार्य आदित्य महाराज यांचंही सुंदर असं मृदंग वादन आज कीर्तन सेवेसाठी लाभला त्यांचंही अंतःकरणातून ऋण व्यक्त करते त्याचप्रमाणे आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सप्ताहातील श्रीमद भागवत कथा प्रवर्तक हरिभक्त परायण प्रशांत महाराज कानडे पैठण खास कीर्तन सेवेसाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिला अंतःकरणातून महाराजांचं ऋण व्यक्त करते सर्व गावातील परिसरातील सर्व महिला मंडळांची सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे ज्यांची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे अतिशय सुंदर असं साऊंड सिस्टीम आपण या ठिकाणी दिली तुमचंही ऋण व्यक्त करते सर्व कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ सर्व आयोजक सर्व नियोजक सर्वांचं अंतःकरणातून ऋण व्यक्त करून सर्वांचं ऋण व्यक्त करून माझ्या वाडीला माझ्या सेवेला करविली तैसे केली कटकट वाकडी काळी देव जाणे चुकलं असेल पदरात घ्या जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे असंच तुमचं प्रेम आमच्यावरती राहावं भगवंत चरणी प्रार्थना करून माझ्या वाडीला सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज